महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग या विभागाकडून बार्शी नगरपालिकेला महाराष्ट्र शासन नगरोत्थान योजना यामधून बार्शी शहरातील 1 ते 11 रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे। 1 ते 11 सिमेंट काँक्रीट रस्ते करण्याच्या कामाची किंमत 89 कोटी रुपये आहे। बार्शी नगरपालिकेने या कामाची निविदा मेसर्स DS अजमेरा उस्मानाबाद यांना देण्यात आलेली आहे। अजमेरा यांनी इस्टिमेट प्रमाणे बार्शी शहरातील 1 ते 11 प्रकारचे रस्ते तयार करण्यात आलेले नाही। रस्त्याची क्वालिटी अत्यंत खराब आहे आणि विशेष म्हणजे या रस्त्याचं विशेष थर्ड पार्टी लेखापरीक्षण झालेले नाही। शासनानं या कामाचा शासन निर्णय 25 जुलै 2022 ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयात स्पष्ट म्हटलेले आहे की प्रकल्पाचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण महाराष्ट्र शासन सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातील मंजूर प्रकल्पांचे अंमलबजावणीच्या विविध टप्प्यावर वेळोवेळी शासनाने विहित केलेल्या यंत्रणेपैकी एका यंत्रणेकडून त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण म्हणजे थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट संबंधित नागरिक संस्थेने स्वराज्य संस्थेने करून घेणे बंधनकारक राहील। म्हणजे शासनानं या कामात नगरपालिकेने कुठल्याही संस्थेकडनं न घेता शासनानं मान्यता दिलेल्या थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट साठी संस्थेकडनं करून घेण्याचे आहेत। परंतु यामध्ये बार्शी नगरपालिकेने 1 ते 11 रस्ते तयार करण्यात आलेले आहेत, पण या एकाही रस्त्याचं थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करून घेण्यात आलेले नाही। शिवाय यामध्ये या प्रकल्पात शासनाचा 75% हिस्सा म्हणजे 67.18 कोटीचा आणि बार्शी नगरपालिकेचा 25% हिस्सा म्हणजे 22 कोटी 39 एवढ्या रकमेचा हिस्सा बार्शी नगरपालिकेने या योजनेमध्ये टाकावायचा होता। परंतु बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी 1 रुपया देखील या योजनेमध्ये बार्शी नगरपालिकेचा हिस्सा देण्यात आलेला नाही। बार्शी नगरपालिकेला या योजनेकामी 2 टप्प्यामध्ये शासनाकडून अनुदान मिळाले। पहिला टप्पा 23 कोटी 89 लाखाचा आणि दुसरा टप्पा 40 कोटी रुपयाचा नगरपालिकेला देण्यात आलेला आहे। 69 कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले आणि तेवढ्याच रकमेचे ठेकेदाराला काम देण्यात आलेले आहे। ठेकेदाराला कामाचा मोबदला देण्यात आलेला आहे। ठेकेदारांनी शासनाच्या निर्णयाप्रमाणे माल मटेरियल कसा वापरलेला आहे, चांगला वापरला किंवा निकामी वापरला याबाबतचं शासनानं जे शासन निर्णयात म्हटलेलं आहे की शासकीय संस्थेकडनं थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करून घेतल्यानंतरच ठेकेदाराला बिले अदा करण्यात यावीत असं शासनाच्या शासन निर्णयात नमूद केलेले असताना बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री चव्हाण साहेब यांनी ठेकेदार DS अजमेरा यांना 69 कोटी रुपयाचं अनुदान आलेलं आहे। ते अनुदानामधून ठेकेदार यांना कामाची बिले अदा करण्यात आलेली आहे। एकाही बिले अदा करताना पूर्वी ठेकेदार यांनी थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट रिपोर्ट सादर न करता बिले अदा केली आहेत। ही बाब अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर आहे। म्हणून मी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिनांक 17 मार्च 2025 ला समक्ष भेटून त्यांना निवेदन सादर केलेले आहे आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 308 अन्वये तिथं दावा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या संबंधित कार्यालयाकडून बार्शी नगरपालिकेमार्फत बार्शी नगरपालिकेची चौकशी करण्याची कार्यवाही चालू झालेली आहे।